महायुतीमध्ये तणाव वाढलेला आहे। महायुतीमध्ये एकूणच तणाव वाढल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळतंय। रामदास कदम यांनी भाजपवरती आगपाखाड केलेली आहे। रामदास कदम यांनी भाजप संदर्भात मोठं वक्तव्य केलंय। मुलाला त्रास देत असल्याचा आरोप हा रामदास कदम यांच्याकडनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर रामदास कदमांचा रवींद्र चव्हाण यांच्यावरती आपल्याला निशाणा बघायला मिळतोय। कोकणातही महत्त्वाची घडामोड बघायला मिळते। महायुतीच्या गोटातनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीमध्ये इतका मोठा निर्णय घेतला, विश्वासानं भाजपसोबत आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं। आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदार बाजूला ठेवून करत आहेत। हे तर पुरस्कार त्रास देत आहेत। हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही। याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या मंडळींनी घेतली पाहिजे। मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहीत नाही, पण पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे, मी आज सांगतोय। भाजप सभे केला असेल तर मला कल्पना आहे त्याची। ते 36 नाही, ते 48 पण मागू शकतात। आता जे चाललं आहे इथं महाराष्ट्राच्या भाजपाचं किंवा दापोलीमध्ये मी जे बघतोय सध्या, माझ्या मुलाच्यासाठी त्रास देत आहेत, मागच्या वेळेला देखील त्यांनी त्रास दिला, तर त्यांचं असंच आहे असं मला वाटतं की सगळ्या ठिकाणी फक्त कमळच न्यायचं आणि तर सगळ्यांना नेस्तनाबूत करून टाकायचं काय, असं चाललं की काय अशी मला शंका येते। पण आदरणीय पंतप्रधानजी शहासाहेब दखल याच्यामध्ये घेतील आणि असं होऊ देणार नाही असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामाच्यावरती विश्वास ठेवून आम्ही आलो आहे। आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे। कारण खरं पाहिलं ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत। आम्ही उमेदवार आहोत, तालुक्यात जात आहेत, मतदारसंघाने जात आहेत। जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे, तिथं जबरदस्तीचा प्रयत्न चाललेला आहे। इथं जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद असं चाललं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या। तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत। पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसांना गळा कापून नाही, नको। भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे, याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे। तर जागा वाटपाच्या चर्चा अजून सुरू आहेत। महायुतीचं जागा वाटप काही अजूनपर्यंत फिक्स झालेलं नाही आहे आणि या पार्श्वभूमीवरती रामदास कदम यांचं हे मोठं विधान, भाजपवरती थेटपणे रामदास कदम यांची आगपाखाड, आणि याविषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। राजनजी, आपण बघतोय की कशा पद्धतीनं रामदास कदम यांनी आगपाखाड केलेली आहे। ही आगपाखाड बघता, ही भूमिका बघता आता प्रश्न असा पडतोय की नेमकं काय चाललंय कोकणामध्ये? हा रामदास कदम यांनी मांडलेला तणाव आहे की काही बनाव आहे या सगळ्या जागा वाटपाच्या चर्चांच्या संदर्भात? राजनजी, नक्कीच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमध्ये जागा वाटपावरून रणकंदन सुरू असतानाच आता लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना व भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। शिवसेना नेते रामदास कदम यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती विश्वास ठेवून भाजपमध्ये आलो आहोत, त्यामुळे विश्वासघात करत केसाने गळा कापण्याचे काम करू नका याची समज त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना द्यावी। त्याचबरोबर माझेही नाव रामदास कदम आहे असा सज्जड इशारा त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना दिल्यामुळे आता खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर रामदास कदम यांची भाजपवरती ही जोरदार आगपाखाड।